दरम्यान भाजपमधील आयारामांच्या मुद्द्यावरून गोविंदगिरी महाराज यांनी संघाला सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे। ज्यांना कधी हिंदुत्व पटलं नव्हतं अशा लोकांची आयात केली संघ प्रदूषित होण्याची शक्यता आहे, असं गोविंदगिरी महाराज म्हणाले। भाजपमध्ये होत असलेल्या मोठ्या प्रमाणात इनकमिंगवरती गोविंदगिरी महाराज यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय। संघानं पण सावध राहण्याची आवश्यकता मला कधी कधी वाटत लागते। याचं कारण आहे, संघामध्ये सुद्धा संघाच्या व्यापक झालेल्या कार्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तोंडातनं वेगळ्या वेगळ्या मुखातनं जी आयात केलेली मंडळी येतात, ज्यांचे संस्कार वेगळे आहेत, ज्यांना कधी संघही पटला नव्हता, ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं आणि ज्यांना नैतिकता कशाशी खातात हे कधी कळलंच नव्हतं, अशा लोकांची आयात फार अधिक प्रमाणात झाली। तर गंगा तर शुद्धच आहे, पण गंगेतल्या नाल्यांनी गंगा प्रदूषित केली, त्याप्रमाणे प्रदूषित होण्याची शक्यता, संघ परिवार तरी प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते।